50 एकराचा बागेदार होता दादा, 50 एकराचा बागेदार, गडगंज श्रीमंती. रोज 100 ते 200 लिटर दूध जायचं ताई. बायको पूर्ण सोन्याने मडवली होती, एकुलतं एक लेकरू, 50 एकर वावर. रोज घरामध्ये गावातल्या लोकांची ये जा, रोज घरामध्ये 50 लोक चहा पिऊन जायचे. हा इतका श्रीमंत होता, गावातल्या लोकांना व्याजानं पैसे वाटायचे, इतकं श्रीमंत होता. पण एक दिवशीचा प्रसंग, वाईट संगत लागली याला, या बागेदाराला वाईट संगत लागली. एक सांगू, माणसाची जर संगत बिघडली ना दादा, संगत बिघडली ना, तर बापानं कमवलेली इस्टेट पोराला मातीत घालायला टाइम लागत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. संगत बिघडली, परिणाम दारू प्यायला लागला. दारू प्यायला लागला. एक दिवस दारू पिऊन जुगाराच्या अड्ड्यावर बसला, आणि जुगाराच्या अड्ड्यावर बसल्यानंतर दादा ऐका, मजाक नाही, ही घडलेली घटना आहे, कोणाच्या तरी जीवनाची संदर्भात सांगतोय, उगा इकडची तिकडची उचलून कथा सांगत नाही. दारू पिला, आणि दारू इतका त्या दारू मध्ये व्यसना धुंद झाला दादा, इतका व्यसना धुंद झाला. एक दिवस जुगाराच्या अड्ड्यावर बसला, खिशातले होते नव्हते तेवढे पैसे त्या जुगाराच्या अड्ड्यावर हारला. ज्यावेळेस हारला ना, त्यावेळेस त्याच्याच वावरामध्ये काम करणारे मजूर त्याच्यावर हसायला लागले. त्याचे मजूर म्हणायला लागले, अरे पैसा असेल ना तर इथं बस, नाही तर चल उठ. अरे हा म्हणू लागला, अरे हा 1.5 दमडीचा मजूर माझ्याकडे कामाला येतो, माझ्या याच्यावर पोट चालतं, हा ना मला उठ म्हणतो. इथं लागलं गड्या, त्या पाटलाची इथं लागलं. तो म्हणला, अरे माझी 50 एकर जमीन आहे, 1 एकराचा जरी भाव काढला तरी आज 20 लाख रुपये एकर आहे, मला तू उठ म्हणतो. मला चल, 1 एकर जमीन दावावर लावली. 1 एकर जमीन त्या दावावर लावली. 1 एकर जमीन हारला. 1 एकर जमीन हारला. 2 एकर लावली, 2 एकर हारला. 5 एकर लावली, 5 एकर हारला. 20 एकर, 30 एकर, 40, 50. एका दिवसामध्ये लखपती माणूस भिकारी झाला. लखपती माणूस 50 एकराचा मालक जुगाराच्या आड्यावर त्या ठिकाणी हारला. शेवटी समोरचा जो होता ना खेळणारा, तो मला, अरे हे बघ शेवटचा डाव खेळतो का? त्याने सांगितलं, काय बोल. हे बघ राहिलाय तुझा जो घर आहे ना, घर तेवढंच तुझ्याकडे राहिलं तरी काय, तेवढं घर लाव, आणि याच्या बदल्यात जर तू जिंकला तर तुझी संपूर्ण जी मी शेत घेतलंय ना, 50 एकर जिंकलंय ना, ते वापस कर. लावलं आणि परिणाम असा झाला, तो शेवटचा डाव सुद्धा हारला. म्हणतात ना, दैव फिरलं का सगळं फिरतं माऊली. दैव फिरलं. एकेकाळी बंगल्यात राहणारा आज पास्ताच्या कोपीमध्ये आला. एकेकाळी ज्याच्या घराला कडी कोंडा होता, त्याच्या घराला फाटक आलं, आणि फाटक लावण्यासाठी दगड आला. फाटक लावण्यासाठी ताई दगड आला, दगड. आणि एक दिवस इतका पिला. ज्या लोकांवर उपकार केले होते ना, त्या लोकांकडून कसे पैसे घेतले. मला 10 दे 20 दे, 10 दे 20 दे, 10 दे 20 दे करून जिसे भेची तसा प्यायचा. आणि एक दिवस भर चौकात महाराज त्या ठिकाणी लिव्हर फुटलं, आणि तो मरण पावला. घरी फक्त राहिली बायको आणि त्याचा मुलगा. विचार करा, डोळ्यासमोर प्रसंग आणून बघा महाराज, काय परिस्थिती ओढवली असेल. हा गेला, पण त्याच्यानंतर तसा जो परिवार आहे, माणूस उन्मादाच्या नशेमध्ये, माणूस दारूच्या नशेमध्ये काही बोलून जाईल, काही करून जाईल, पण त्याची फेड या संपूर्ण परिवाराला फेडावं लागते. लक्षात घ्या.
मेल्यानंतर माय ज्याच्या घरी रोज चहा प्यायला 50 ते 100 लोक यायचे ना, आवाज असायचा ना, त्याच्या मौतीला फक्त 2च लोक होते दादा. 2च लोक. 2. कोण? एक त्याची बायको आणि एक अग्नी द्यायला त्याचा मुलगा. अग्नी द्यायला त्यावेळेस जे चहा पिणारे होते ना, जे ताटामध्ये जेवणारे होते ना, कोणी राहिलं नाही. कोणी नाही. सगळे निघून गेले. सगळे. कोणीच राहिलं. नवरा निघून गेला. नवऱ्याचा अंत्यविधी केला. घरी आला. घरी आल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे ना माय, कोणी गेलं की आपण त्याच्याकडे डबे पोच करतो, 2-3 दिवस नेऊन देतो. शेजारच्याने 1-2 जणीला दया आली. 1 दिवस नेऊन दिले, 2 दिवस नेऊन दिले. पण लोक नेऊन किती दिवस नेऊन देणार सांगा ना. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, पण तिसऱ्या दिवशी दिवस असा उजाडला, कोणी भाकरीचा तुकडा सुद्धा आणून दिला नाही. भाकरीचा तुकडा सुद्धा नाही. ते एवढं लेकरू आई जवळ गेलं. आई अगं भूक लागली ग. आई भूक लागली. अगं काहीतरी खायला दे ना आई भूक लागली. लेकराचा कळवळा त्या आईला सहन झाला नाही. आई उठली आणि घरामध्ये जेवढं काय होतं नव्हतं शिजवलेलं ना, बघितलं काय आहे घरामध्ये, तेवढं घेतलं, तेवढं शिजवलं, पोराला खाऊ घातलं. कसा बसा तो दिवस निघाला. पण दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलगा गेला. आई भूक लागली. आईने सांगितलं बाळा बस, मी काहीतरी आणते. आईने खोपीचं दार उघडलं, बाहेरून दार लावलं, दगड सरकवला. जी एकेकाळी स्वतःच्या बंगल्यामध्ये राहत होती, जी एकेकाळी सोन्याने मडली होती, ती एकमेव फक्त एका दारूपायी आणि जुगारापायी आज रस्त्यावर आहे. रस्त्यावर आली. पदर घेतला, डोक्यावर घेतला, लपत किराणा दुकानदाराकडे गेली. ज्या किराणा दुकानदाराकडे गेलती का, त्या किराणा दुकानदाराला हिच्या नवऱ्याने कधी काळी किराणा दुकान टाकण्यासाठी पैसे दिलेले होते. हिला वाटलं हा तरी पैसे देईल, काहीतरी देईल म्हणून गेली आणि म्हणले दादा अहो माझं एक लेकरू जेवलं, एवढंच मला धान्य द्या. अहो मी तुमचं अंगण झाडेल, तुमचं अंगण सारून काढीन. अहो जिच्या घरी कधी काळी 50 गडी काम करत होते, आज ती दुसऱ्याच्या दारासमोर भीक मागते. का? माझं लेकरू जेवावं. त्या दुकानदाराने सांगितलं अगं तुझ्या नवऱ्याने आधीच किती मोठी उधारी करून घेतली, उपकाराची भाषा करायला आली काय? नाही ते बोला. तिला सहन झालं नाही. निघाली तिथून. रस्त्याने जाताना वाटलं हा देह संपून टाकावं, मरून जावं. पण विचार केला आपण जर गेलो तर आपल्या लेकराचं कसं. याच्यामध्ये बऱ्याचशा माता माऊल्या मी चांगला जाणतो, बऱ्याचशा माऊल्या फक्त आपल्या लेकराचं पुढं भलं व्हावं यासाठी प्रयत्न करतात. ती माऊली निघाली, घरी आली. घरी आल्यानंतर पुन्हा मुलगा आला. त्याला वाटलं आईने काहीतरी खायला आणलं. आईला कडकडून मिठी मारली. आई अगं काय आणलं? आई दे ना मला खायला. अगं दे ना. आईने सांगितलं बाळा अरे कुणीच काही दिलं नाही रे. जब आदमी का वक्त बुरा होता है ना, तो साया भी साथ छोड़ देता है प्यारो. कौन किसी का होता है, आदमी का वक्त बुरा होता है, साया भी साथ छोड़ देता है जब अंधेरा साथ होता है. माई मुलाला पाणी पाजलं, त्या रात्री झोपवलं. रात्री मध्यरात्रीच्या वेळी मुलाला ताप आला. तापानं फणफणलं. ताप मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागली, पण मुलाचा ताप उतरत ना. बोलावं तरी कोणाला बोलावं. एकेकाळी ती विचार करायची अरे माझ्या नवऱ्याला कोणी फोन जर केला तर माझा नवरा धावून जायचा. आज माझं लेकरू तापाने फणफणलंय, आज आपल्यासाठी कोणी यायला तयार, कोणी नाही आलं. त्या रात्री ते लेकरू त्याच तापेमध्ये फणफणत ते ताप त्याच्या मेंदूमध्ये गेला आणि ते लेकरू त्याच रात्री मरण पावलं. त्या आईने आपलं लेकरू बघितलं आणि त्याच घरामध्ये विचार केला ज्याच्यासाठी आयुष्य जगायचं होतं तेच लेकरू गेलं. आता कोणासाठी जगायचं? तिने सुद्धा त्याच घरामध्ये फाशी घेतली. विचार करा, एका क्वार्टर पायी, एका चपटी पायी अख्खं घर उद्ध्वस्त झालं.
काय उपयोग काय आहे सांगा। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जो सुबह पिए शाम को उतर जाए। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जो सुबह पिए शाम को उतर जाए, मगर एक बार इस हरिनाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी। सुधरून जाईल महाराज, सुधरून जाईल, लक्षात। म्हणून माणसानं वेळ गेलेली नाही, वेळीच सावध व्हा। नाही तर नाशिवंत हे थांब जरा दारूवाल्या, हो थांब जरा दारूवाल्या, तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड 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 गड्या रे। कशासाठी दिला रे, कशासाठी दिला, कशासाठी दिला रे, कशासाठी दिला, कशासाठी दिला रे, कशासाठी दिला। हे तू पुजारा सोड रे हिला, तू सोड रे हिला, तू सोड रे हिला, तू सोड रे हिला, तू सोड रे हिला। अरे थांब जरा दारूवाल्या, थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, अरे बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे। तू बोल गड्या रे, पण आम्ही नाही सोडित गड्या रे।